शुभ प्रभात पब्लिक. तर कसं आहे, आजचा ब्लॉग खतरनाक होणार आहे. कारण आज सुरुवातच सकाळी सकाळी झाली मॉर्निंगपासून. तर सकाळी 6 वाजता चालू आहे रानात पाणी देतो आहे बघा. शेताला पाणी चालू आहे इथं. मकाला तणनाशक मारायचं पाणी चालू आहे. सकाळी 6 वाजता आलो आहे, पण व्हिडिओ थोडा लेट शूट करतो आहे 7 वाजता, कारण की सकाळी काही दिसतच नव्हतं. त्याच्यामुळं आत्ता सध्या चालू आहे व्हिडिओ. आता ही जी मका आहे, ह्या मकाला पाणी द्यायचं चालू आहे बघा. आज दिवसभरात फुल धिंगाणा असणार आहे. फुल आजचा दिवस बिझी असणार आहे, कारण की याला पाणी द्यायचं आहे, खाली पाणी द्यायचं आहे, त्याच्या खाली पाणी द्यायचं, सगळीकडे पाणी द्यायचं आहे. आणि पाणी दिल्याच्या नंतर ना त्याला औषध पण मारायचं. पण आता आज औषध होणार नाही मारून, तर मला दाखवतो मका वगैरे. तर ही आपली मका आहे बघा. अशी इथं पाणी दिलेलं आहे, इथं यायचं पाणी. याच्यावर आळी पण भरपूर पडली आहे बघा, आळी पडलेली आहे. तर आता विषय काय आहे, तणनाशकाला आणि आळीवरचं मिक्स उद्या मारूयात, ठीक आहे. तर असा विषय आहे. तर बघा इकडे बघा, तुम्हाला दिसतंय ना हे डॉट, हा चंदमामा आहे. चंदमामा तो चंद्र आहे आता, आणि इकडून सूर्य उगवणार आहे, ठीक आहे. तर आज हे एक भिजवायचं, त्याच्या खाली ना खालच्या रानात कांदा आहे थोडा, ते भिजवायचं. आणि त्याच्या खाली पण मका आहे अशी छोटी छोटी. तर आधी खालची मका भिजवून घेणार आहे, आणि मका भिजवल्याच्यानंतर हे करणार आहे आपण, मग कांदा भिजवणार, कारण की आपल्या उद्या तणनाशक मारायचं. तर याला मकाला ना मी युरिया टाकलेला आहे बघा. युरिया दिसत असेल तुम्हाला, हा बघा, हा असा युरिया टाकलेला आहे याच्यात याला. आणि मग कांद्याला पण खत टाकले. दुसरं काय याला खत टाकलं नाही. मका ज्यावेळेस पेरली त्यावेळेस याला खत पेरलं आहे सोबतच. त्यामुळे दुसरं काही याच्यात केलेलं नाही सध्याच्याला तरी, म्हणजे आत्ता तरी खत टाकलेलं नाही. डोस काय कोणता दिलेला नाही, कांद्यासाठी दिलेला आहे. तर बघा त्या गाडीच्या अलीकडे तुम्हाला गोण्या दिसत असतील, तर त्या बॅग कांद्यासाठी टाकल्या आहेत. युरियाची पण आहे तिथं शिल्लक राहिलेली याच्यात टाकून. तर विषय हे मध्येच हे राडा होतो इथं थोडा, आपलं एक साऱ्याचं इथं थोडं राडा होतो. हे पोल आहे लाईटचा, मेन लाईटचा आहे, त्यामुळे तर थोडा राडा होतो. एक एवढं मोकरच पडतं आहे, म्हणजे थोडं हे होतं आणि पाणी द्यायला पण त्रास देते. दुसरी गोष्ट, ही जी मका आहे ना, ही मका आपली घरची आहे. म्हणजे बियाणं ही विकत नाही आणलेलं, पेरलेलं. ही गुरांच्या चाऱ्यासाठी केली आपण, त्यामुळे ही काय आपण विकत बियाणं नाही आणलेलं. आपली जी तुम्ही व्हिडिओ रेग्युलर बघत असाल ती खालची मका आहे ना, ती ॲडव्हान्टा सीड्सची आणलेली आहे. तर ते पण व्हिडिओ जाऊन बघा. आणि ही काय आपण ही घरचीच पेरलेली. असा विषय आहे. आता आपल्या लाईटचा विषय कसा आहे की, लाईट सकाळी 6 ते दुपारी 2 या वेळेतच येते बघा. सकाळी 6 ते दुपारी 2 याचं कारण असं की मध्ये काही जे बिबट्यांचं वगैरे प्रमाण होतं, किंवा मग काय होतं विषय, आपल्या मध्य महाराष्ट्रात विषय लय होता. त्यामुळं लाईटचं नियोजन तसं केलं. सकाळी 6 ते 2 ही लाईट एका टायमिंगला येते, आणि दुसऱ्या टायमिंगला म्हणजे दुसऱ्या आठवड्यात दुपारी 2 ते संध्याकाळी 10 असं आहे. ठीक आहे, दोन्ही पण चांगलंच आहे, नो प्रॉब्लेम, नो काहीच. तर चला आता एवढं भिजून, आता एवढं आज 2 वाजेपर्यंत होते नाही होते काय माहीत नाही. कारण पाणी पण आता उन्हाळा लागला, तर फेब्रुवारी महिना आहे, उन्हाळा चालू झाला म्हणायचं. त्यामुळे पाणी पण एवढं नाही आता पुरत आहे. पाणी पुरलं तर होईल, लाईट नाही गेली तर. पाणी पुरलं तर, पण जर पाणी निघलं मध्येच आणि लाईट पण गेली तर नाही होणार. तर उद्या पण घेऊ मग, आणि उद्या ह्याला तणनाशक मारून. आज काय होईल, आज जर मारायला गेलं तर बघा, हे एकदम म्हणजे चिखलच आहे ना. आता चिखलात पाय जास्त जात भरवतो, त्यामुळे चलता येत नाही बरोबर प्रॉपर, ठीक आहे. मग आता हे जास्त काँग्रेस वगैरे जळून जाईन, काय विषय नाही. मकातलं तणनाशक आणले, टेंजर आणले बघा, टेंजरने सगळं जळून जातं राखुनी, तो काय विषयच राहत नाही. तर असा विषय. आणि सबस्क्राईब वगैरे केलं नसलं तर प्लीज जरा सबस्क्राईब करून घ्या. तुम्ही सबस्क्राईब केल्याच्यानंतर, लाईक केल्याच्यानंतर आपण डेली व्हिडिओ बनवत असतो मी कधीमध्ये. असं डेली नाही आत्ता होतं आहे, पण तुम्ही जर मदत केली, सपोर्ट दाखवला, तर 100% डेली व्हिडिओ बनवत जा, आणि क्वालिटी व्हिडिओ बनवत जा. हे काय आपलं नॉर्मलच. आता सुरुवातीलाच कॅमेरा उचलून चालू केले, त्यामुळे आपल्याला काय एवढं नॉलेज नाही यातलं, ठीक आहे. तर शेतीविषयी असं काही बरेचसे व्हिडिओ येत राहतील. तुम्ही सबस्क्राईब नक्की करून घ्या. मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, तुमच्या शेतकरी मित्रांपर्यंत. हा विषय काय नाही. चला, आई भरपूर पडली बघा, याच्यावर पडली, याच्यावर पडली, काय लय अवघड झालं आहे. ठीक आहे, तर टेंजर आणले आणि आयचं पण आणलं आहे, त्याच्यामुळे होऊन जाईल क्लिअर आईवरचं. ठीक आहे, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. चला, आणि सूर्योदय काय झालेलं नाही आहे. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. लाईक शेअर सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो.